मी आता आई होणार हे कळलं तेव्हा काही काळानंतर मी नोकरी सोडण्याचा विचार केला आणि मग घरी राहू लागले. ऋषीन मात्र ऑफिसमधून दर 1.5-2 तासांनी फोन करायचा आणि मी कशी आहे याची विचारपूस करायचा. मी आणि ऋषीन एकाच ठिकाणी एकाच प्रोजेक्टवरती काम करायचो. कधीतरी त्याला काही अडलं तर मला विचारायचा. तो भावनिक होता आणि समजूतदारही होता. एकदा असंच त्यानं मला काहीतरी विचारलं आणि मी चिडले आणि फोन आपटला. माझ्या आत्याच्या स्थितीत मी जरा जास्तच चिडचिड करत होते. का चिडलीस असं त्यानं घरी आल्यावर विचारलं. तेव्हा माझ्या आत्याच्या स्थितीला तुझे उद्योगच जबाबदार आहेत असं मी त्याला म्हटले. तर इस बिझनेस में आप मेरी बराबर की पार्टनर है. पार्टनर असं म्हणत हसत सुटला. माझा चिडका स्वभाव त्याला माहिती होता, पण तो शांत आणि समंजस होता. शब्दाने शब्द वाढत जातात आणि आवाज चढत जातो हे आम्हा दोघांनाही माहीत, म्हणून संवाद आता विसंवाद होतोय हे त्याच्या लक्षात पटकन यायचं आणि तो लगेच त्याला कलाटणी द्यायचा. मला जे जमायचं नाही मी तर माझ्या आई आणि बहिणीशी पण वाद घालायचे. अर्थात नंतर सॉरी म्हणून सावरून घ्यायचे, पण एकदा कास तडकली की तडकली. एकदा असंच ऋषीन आणि मी विसंवादाच्या सीमेवर पोचलो आणि तो म्हणाला, आता कळलं एविता, लग्नात मी तुझ्या बाबांच्या पाया पडलो तेव्हा ते मला ऑल द बेस्ट असं का म्हणाले. माझ्या लक्षात पटकन काही आलं नाही. नंतर लक्षात आलं आणि काय असं म्हणत मी त्याला पकडायला गेले. तेव्हा मी पुढं काही म्हणण्याच्या आत माझ्या ओठावर ओठ ठेवून त्यानं माझं तोंड बंद केलं. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मी त्याला म्हणाले, तू माझं नाव का बदललं नाहीस रे. एवढं तुला आवडतं माझं नाव, सांग ना. अगं, माझ्या मनात होतं बदलायचा विचार. मी तांदळावर लिहिणारच होतो, पण नाव बरंच मोठं होतं म्हणून विचार बदलला. त्याने मला जवळ ओढत उत्तर दिलं. मला उत्सुकता लागली. हो, मोठं नाव. सांग बरं, काय लिहिणार होतास ते. सांग लवकर. राहू दे एवी तेवी, तुझं आहे तसं ठेवलंय तर राहू दे. मला तुझंच नाव जास्त आवडतं. काय बेस्ट नाव ठेवलंय गं तुझं तुझ्या बाबांनी. ऑसम. माझ्या केसात नाक खुपसून तो म्हणाला. अल्फाबेट ए वरून एकदम व्ही वर झेडपर्यंत का नाही गेले काही कळलं नाही. पुरे आता चेष्टा, मी बोलले. सांग लवकर काय ते तुझं मोठं नाव. सांगतो, तो म्हणाला. मी लिहिणार होतो तडकेश्वरी. मी त्याच्या छातीवर गुद्दे मारले. त्यानं मला कचकून धरलं. मी पण तुझं नाव बदलणार होते, मी म्हणाले. मर्केश्वर ठेवणार होते. त्यांनी काही फरक पडला नसता. आपण माकडाचे पूर्वजच आहोत, तो उत्तरला. माझे दिवस जसजसे जवळ येऊ लागले तसं माईला बोलावून घेऊया आता असं तो म्हणाला. माई म्हणजे माझ्या सासूबाई. माझा चिडका स्वभाव त्यांना माहीत होता आणि असंच एकदा त्यांच्याबरोबर वाद झाला होता. तेव्हा ऋषीनं अगदी शांत बसला होता. तुझ्या डोक्यावर ही मिरे वाटणार रे बाबा असं म्हणत दुसऱ्या दिवशी त्या इंदूरला ईशानकडे, ऋषींच्या मोठ्या भावाकडे निघून गेल्या. ईशान त्यांचा जास्त लाडका. इकडे येत असत तेव्हा ईशान माझ्या मोठ्या जाऊबाई इरा आणि नातू इस्पित यांच्याबद्दलच जास्त बोलत असत. इरा माझ्याशी अगदी छान वागायची. मोठी जाऊ म्हणून जाऊबाई जोरात असा काही प्रकार नव्हता. ईशानचे लग्न ठरवून झाले होते आणि माझा प्रेमविवाह म्हणून त्या अशा वागायच्या असा माझा कयास. माझ्या लग्नात त्यांना दिलेली पैठणी आम्ही अगदी येवल्याहून आणली होती, पण त्यांना रंग आवडला नाही. नंतर त्या डोहाळं जेवणात नेसल्या होत्या एकदा. ऋषींवर त्यांचा जीव नव्हता असं नव्हे, शेवटी ते शेंडेफळच. माई आल्या की अगदी त्यांच्या अवतीभोवती करायचा. मम्माज बाय, सगळे हजबंडच असेच असतात बहुतेक. आपल्याला कुठे मम्माजगल बनता येतं, आईशी सूत जुळत येतं, तोपर्यंत बोहल्यावर चढायची वेळ येते. सासूला नुसतंच म्हणायचं आई, आणि तेही बहुवचनात. अहो आई, ए आई म्हणण्यात जो गोडवा आहे तो अहो आई म्हणण्यात कसा येणार. सो फॉर्मल. कशा जोडतील मग नाती. संध्याकाळी ऋषींनी इंदूरला फोन केला. माई, तू येतेस ना. एविता वाट बघते तुझी. हां हां हां, हो हो. का. बरं ठीक आहे, तसंच करू. चल. त्याने फोन बंद केला. काय रे, काय म्हणाल्या माई, मी विचारलं. ती तुलाच यायला सांगते. ती येणार नाही म्हणाली. एविता आली तर बरं वाटेल, शिवाय इरा पण मदतीला आहे असं म्हणत होती, तो उत्तरला. माझ्याशी बोलल्या पण नाहीत. मी मुसमुसले.
जाऊ दे, मी माझ्या आईलाच बोलावून घेते. तेच बरं. रात्री ऋषीन जेवण झाल्यावर गझल ऐकत बसला होता. निदा फाजिलीने लिहिलेली ती गझल. बेसन की सौंधी रोटी पर खट्टी चटनी जैसी माँ, याद आती है चौका बसन, चिमटा फूकनी जैसी माँ, बांस की खुरी खाट के ऊपर, हर आहट पर कान धरे, सादी सोई आधी जागी थकी दोपहरी जैसी माँ, चिड़ियों को चहकाकर में गूंजे राधा मोहन अली अली, मुर्गे की आवाज़ से खुलती घर की कुंडी जैसी माँ, बीबी बेटी बहन पड़ोसन थोड़ी थोड़ी सी सब में, दिन भर एक रस्सी के ऊपर चलती नट्टी जैसी माँ, बाट के अपना चेहरा माथा आंखें जाने कहाँ गई, फटे पुराने एक अल्बम में चंचल लड़की जैसी माँ. ज्युनियर ऋषींनी माझ्या पोटात आतून एक धडक दिली. बाप रे, ही बालक आता लाथा मारतात आणि नंतर आईच्या अवतीभोवती घोटाळतात. या लाथांचं प्रायश्चित घेतात बहुतेक. दिनभर एक रस्सी के ऊपर चलती नट्टी जैसी माँ. किती कष्ट घेते आई एका बाळाला वाढवताना, जन्म देताना, तर अगदी मरणाच्या दारातूनच परत येते ती. बाळाचा श्वास आणि आईचा श्वास एकसाथ चालत असतो. बाट के अपना चेहरा माथा आखे जाने कहा गई. खरंच आपल्या हाडामासाचा गोळा माईंना ऋषींना मोठं करताना किती त्रास झाला असेल. सो वॉट इज रॉंग इफ ही इज मामाज बॉय. मला पण माझा मुलगा आई भक्त असलेला आवडेलच की. माझं वागणं चुकतंय बहुतेक. ऋषींनाच आडनाव मी लावते आता. माई माझ्या आईसारख्याच. कितीही माझ्याशी वाईट वागल्या तरी मला समंजसपणे दाखवावा लागेल. या नात्याची उकल करावी लागेल. ही नातीगोती म्हणजे रेशमाच्या धाग्याची गुंतागुंत. ती सोडवताना वेळ लागणारच. लागू दे वेळ. जगजीत सिंग म्हणतो ना, गाठ अगर लग जाए तो फिर रिश्ते हो या डोरी, लाख करे कोशिश खुलने में वक्त तो लगता है. माईंना या ओळी माहिती नसतील कदाचित, पण मला तरी ठाऊक आहेत ना. मी उठले. आईला फोन करायचा नाही असं ठरवलं. परवा सकाळच इंदूरचं फ्लाईट बुक केलं. मला मोबाईल हाताळताना बघून ऋषींना जवळ आला. आईंना फोन करतेस का, त्याने विचारलं. फ्लाईट बुक करते, मी सांगितलं. वाव, आपण जाऊ त्यांना एअरपोर्टवर घ्यायला. केपेगोवंडाला जायला वेळ लागतो. कधीची फ्लाईट आहे? डे आफ्टर टुमारो. अरे वा. मेरी सास आ रही है मेरी सास को देखने के लिए. ए ट्रॅफिक हट जाओ, दे दो राह जाने के लिए. हे 2 वेळा सास सास काय ते कळलं नाही. दुसरी पण सासू आहे का तुला? मेरी माँ. मला हात जोडत तो म्हणाला. पहिलं सास म्हणजे तुझी आई आणि दुसरं सास आहे सा नाकातून. सा म्हणजे श्वास. तू माझा श्वास आहेस ना. चलो उठो, मी हसत म्हणाले. बटरिंग बहुत हो गया, मुझे नींद आ रही है. तेरी निंदिया रे, तो गाऊ लागला. आय हाय तेरी निंदिया रे. बिंदिया आहे ते, मी म्हणाले. बरं बाई, काय फरक आहे सांग. तुझी निंदिया आणि बिंदिया दोन्हीचा मी आशिक. त्याने माझे हात पकडले. तिसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले. सगळं आवरलं आणि एअरपोर्टवर जाण्यासाठी आम्ही निघालो. माझी ट्रॉली बॅग बाहेर आणली आणि कुलूप लावलं. हा गाडी बाहेर काढत होता. त्याने माझी बॅग बघितली आणि त्यांचे डोळे विस्फारले. अगं, ही बॅग कशाला? आपण आईंना आणायला चाललोय, सोडायला नाही. मी इंदूरला चालली आहे माईकडे, मी त्याला सांगितलं. मला बोलावलंय ना त्यांनी. मी आले तर बरं वाटेल असं म्हणाला ना, म्हणून जाते. हे बघ माझं तिकीट. मी पर्स उघडली आणि तिकीट दाखवलं. त्यानं तिकीट हातात घेतलं आणि त्याच्या डोळ्यात टचकन पाणी तरळलं. तो वळला, डिकी उघडली आणि माझी बॅग आत टाकली. दार उघडून तो व्हीलच्या मागे बसला. मी बसले आणि त्यानं मला घट्ट धरलं. एवी, तुम औरतों को समजना मुश्किल ही नहीं नामुमकिन है, तो म्हणाला आणि कार सुरू केली. एखाद्या जोडप्यामध्ये दोघांपैकी एक तरी समजूतदार असणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपले जीवन सुरळीत चालू शकते. तुम्हाला काय वाटते ते कमेंट्सद्वारे नक्की कळवावे. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवावे. व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या विना व्हॉईस मराठी स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण संपूर्ण कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद.